शेतकरी मित्रांनो, पीएम किसानचे पैसे जमा झाले आहेत, पण महाराष्ट्रातच चालू राहणारी योजना म्हणजे की नमो शेतकरी, जिची की खूपच जास्त चर्चा करण्यात येते, पण तिचे पैसे जमा होणार आहेत का आणि कधी होणार आहेत? कारण की शेतकरी मित्रांनो, पीएम किसानच्या शेतकऱ्यांनी जे काही शेतकरी पात्र आहेत त्यांनाच पैसे आहेत, अपात्र शेतकऱ्यांना झाले नाहीत. यामध्ये जे शेतकरी पात्र आहेत आणि त्यांना पैसे जमा आहेत त्यांनाच फक्त नमो शेतकरीचा 9वा हप्ता आणि 10वा हप्ता मिळणार आहे. तर यामध्ये कोणतीही त्रुटी असणार आहे, ती त्रुटी तुम्ही लगेच म्हणजे की ती कमतरता लगेच तुम्ही पूर्ण करून घ्यायची आहे, तर तुम्हाला नमो शेतकरीचे 4,000 रुपये जमा होतील. तर पाहूया काय काय कामामुळे तुमचे पीएम किसानचे पैसे अपूर्ण आहेत. सर्वप्रथम जर शेतकरी मित्र नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायचे विसरू नका, जेणेकरून शेतकरी नंबर चॅनलवर तुम्हाला नेहमीच अपडेट पाहायला मिळतील. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे पीएम किसान सुरुवातीपासून नवीन नवीन चेंजेस करत आले, त्याच पार्श्वभूमीवर नमो शेतकरी राबविण्यात येते. नमो शेतकरीसाठी आणि पीएम किसानसाठी सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की केवायसी होती. 30 जूनपर्यंत केवायसीची लास्टची मुदत आहे. अद्याप दिवस गेलेले नाहीत. लवकरात लवकर तुम्ही तुमच्या मोबाईलद्वारेच केवायसी करून घेऊ शकता. ती केवायसी केल्यानंतर तुमची पीएम किसान आणि नमो शेतकरी दोन्हीसाठी तुम्ही पात्र असणार आहेत. दुसरी प्रॉब्लेम जी काही तुमच्या जमिनीचा सातबारा आहे, उतारा आहे, त्याला लँडची प्रॉब्लेम म्हणून दुरुस्त करण्याचे ऑफर म्हणजे की ते दाखवित आहे. ते जर तुम्हाला लँडची प्रॉब्लेम देत असेल तर तुम्ही जमिनीचा सातबारा पुन्हा एकदा चेक करून पुन्हा एकदा पाठवायचा आहे तहसील कार्यालयामध्ये. तेव्हाच तुम्ही पीएम किसानसाठी पात्र होऊ शकाल. नाहीतर लँडची प्रॉब्लेम असल्यामुळे आणि लँड जमीन दाखवित नसल्यामुळे तुम्ही शेतकरी नाहीत असे घोषित होऊन तुम्ही अपात्र होऊ शकता. त्यानंतर तिसरी प्रॉब्लेम, शेतकरी मित्रांनो, बऱ्याच शेतकऱ्यांनी जे काही फार्म आय डी ती दुर्लक्ष करण्यात आली. फार्म आय डी नसल्यामुळे पीएम किसान असो, नमो शेतकरी असो, पीक विमा असो, कोणत्याच योजनेचा लाभ घेता येत नाही. त्यामुळे फार्म आय डी काढणं अत्यंत महत्त्वाचं आहे. फार्म आय डी ही सोपी काढण्याची पद्धत आहे. आधार कार्ड नंबर आणि आधार कार्ड दिल्यानंतर OTP येते आणि 10 ते 15 दिवसानंतर फार्म आय डी कार्ड येते. ती तुम्हाला पीएम किसानसाठी जॉईन करायचं आहे, जेणेकरून तुम्ही पात्र हो जाल. तिसरी प्रॉब्लेम, आपली चौथी प्रॉब्लेम, शेतकरी मित्रांनो खूपच सोपी आहे, पण बऱ्याच शेतकऱ्यांचं दुर्लक्ष असते. पहिला मुद्दा म्हणजे की आधार कार्डची केवायसी. तीच केवायसी बँकला लिंक करून आपल्या पाहिजे. कारण की जर बँकला लिंक नसली तर जेव्हा केव्हा DBT होणारे पीक विमा असो, नमो शेतकरी असो किंवा इतर योजना असो, त्याचे पैसे तुमच्या खात्यावर पाठवण्यात येतात. तेव्हा तुमचे आधार कार्ड ओळखपत्र अपडेट नसल्यामुळे शेतकरी दाखवित नाहीत आणि ते पैसे जागीच राहतात किंवा थकीत राहतात, पण शेतकऱ्यांच्या खात्यावर येत नाहीत. हे पण प्रॉब्लेम बऱ्याचशा शेतकऱ्यांना येत आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, हे सांगितलेली कामं करून घ्यायची आहेत, तरच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना नमो शेतकरीचा 9वा आणि 10वा हप्ता मिळणार आहे. आता राहिला मुद्दा 10वा हप्ता आणि 9वा हप्ता कधी मिळणार आहे नमो शेतकरीचा. तर शेतकरी मित्रांनो, पीएम किसानचे पैसे पडल्यानंतर प्रत्येक 10 ते 15 दिवसानंतर तुमचा नमो शेतकरीचा हप्ता टाकण्यात येतो. आता का टाकण्यात येतो तर शेतकरी मित्रांनो, कोणकोणते शेतकरी पीएम किसानसाठी पात्र होते तेच शेतकरी नमो शेतकरीसाठी पात्र राहतात, अशी त्यांची जी काय आहे ती प्रणाली चालू असते आणि माहितीद्वारे ते पैसे टाकीत असतात. पण ज्या ज्या शेतकऱ्यांनी आता फार्म आय डी किंवा लँडची प्रॉब्लेम किंवा आधार कार्ड केवायसी किंवा पीएम किसान वैयक्तिक केवायसी हे केले नाहीत, त्या शेतकऱ्यांना पीएम किसानचे पैसे भेटले नाहीत आणि त्याच अनुषंगाने नमो शेतकरीचे पैसे पण भेटू शकणार नाहीत. त्यामुळे नमो शेतकरीचे ज्या शेतकऱ्यांचा 8वा हप्ता राहिला आहे ते 8वा हप्ता, 9वा हप्ता आणि 10वा हप्ता 3 हप्ते एकत्र मिळले आहेत. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, दुर्लक्ष न करता लवकरात लवकर केवायसी करून घ्या आणि त्याचबरोबर 30 जानेवारीपर्यंतच ही केवायसी करा. टाईम मुदत दिलेली आहे, तिथून पुढे मुदत नाही. आणि त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही ही केवायसी केली तर पीएम किसान बी सुरुवात चालू होईल, नमो शेतकरीचे बी हप्ते मिळतील. आता 10 ते 15 दिवसानंतर म्हणजे की 3 ते 4 दिवस झाले पीएम किसानचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला आहे. ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला आहे त्यांनी काहीच करायची गरज नाही, पण ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला नाही त्यांनी लवकरात लवकर हे कामं करायचे आहेत. आणि तसेच मित्रांना, पाहुण्यांना व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून ते पण सतर्क होतील जर त्यांना हप्ते मिळाले नसतील तर. भेटूया नेक्स्ट वेळी. तोपर्यंत चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब आणि लाईक करायचे विसरू नका. धन्यवाद.